शहरी भाग वाढल्यानंतर हळूहळू मानवी वस्ती उपनगरांमध्ये वसण्यास सुरुवात झाली। बेळगाव शहरानंतर लोक शहराच्या उत्तर भागात राहायला लागले। पूर्वी फक्त शासकीय अधिकारी असणाऱ्या या वस्तीला कालांतराने महांतेश नगर असे नाव पडले। बेळगावमधील पहिले उपनगर म्हणून याची गणना करण्यात येत असते। बेळगाव शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर अंदाजे 40 ते 50 वर्षांपूर्वी शहराच्या उत्तर भागात महांतेश नगर वसले। टेकडी तसेच घनदाट जंगल असलेला हा परिसर सध्या शहरातील एक उच्चभ्रू लोकांची वसाहत म्हणून ओळखली जाते। चकाचक रस्ते, आकर्षक पथदीप, उच्चभ्रू लोकवस्ती यामुळे संपूर्ण भागाचा कायापालट झाल्याचे दिसून येते। या भागात KHP कॉलनी वसविण्यात आली, त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी याच भागात घरे बांधून राहिले। तसेच या भागात 90% लोक हे लिंगायत होते। या भागात एक लिंगायत स्वामी राहत होते, त्यांचे नाव महंत असे होते। त्यांच्या नावावरून या भागाला महांतेश नगर असे नाव पडले। मी इकडं गेल्या 40 वर्षापासून राहतो काय, तेव्हापासून मी बघतो कम्प्लिटली माळ होता काय इकडं काय। त्याच्यानंतर KHP कॉलनी झाली काय। KHP कॉलनीमध्ये इथं रेड्डीज आणि लिंगायत लोक फार होते काय। आपले मराठे वगैरे थोडं जमतेम होते, मुस्लिम पण जमतेम होते ओके। त्याच्यानंतर वाढत गेलं हे बाजूला श्रीनगर, रामतीर्थ नगर, अंजय नगर हे सगळे नगर होत गेले आणि आता प्रचंड मोठं इकडं नगर झालेलं आहे। माझ्या अंदाजाने बेळगावामध्ये सर्वात मोठं हे नगर आहे। त्याच्यानंतर रोड होत गेले, हे होत गेले काय, सगळे सुधारणा मस्त झाली। पण मला एकच वाटतंय आणखीन सुधारणा व्हायला पाहिजे होती, पण झाली नाही। आता कम्पेअर करा की टिळकवाडीमध्ये एकदम मोठे बंगले व्हायला लागले, मोठे कॉम्प्लेक्स व्हायला लागले, हे ते। इकडे काय झालं, सगळे रिटायर्ड लोक होते जास्ती काय। रिटायर्ड लोक असल्यामुळे काय आलं, त्यांनी पेन्शन आलेले, त्यांनी बँकेत ठेवतात आणि व्याजवरती चालवत जातात। आपलं घर मोठं करायचं, शो करायचं, असं काय ही भावना जास्त लोकांच्यात नाही आहे, त्यामुळे जरासं मागं पडलेलं आहे। या परिसरात 1854 साली स्वयंभू मारुतीचे मंदिर बांधण्यात आले। हा माळ जंगल तसेच टेकडीचा असल्याने या मंदिराला माळ मारुती असे नाव पडले। त्यावेळी मंदिराला जाण्यासाठीही चांगला मार्ग नव्हता। या मंदिरानंतर या परिसरात लोकवस्ती हळूहळू वाढू लागली, त्यामुळे या परिसराला माळ मारुती एक्सटेन्शन म्हणूनही ओळखले जाते। पहिले माळ मारुती मंदिर इकडं उभं मूर्ती काय झाला का नाही, हे माळ मारुती झाला, माळ मारुती एक्सटेन्शन इकडं आंजनेय नगर झाला, महांतेश नगर झाला आणि रामदेव नगर झाला। सुरक्षित मंदिर आहे आणि इकडे लोक लय येते काय। आणि हे काय आम्ही काय मनात मागून घेत आहे ना, ते सगळं खरं होत आहे। हे मोठं देवस्थान आहे, आम्ही पण माळ मारुती मंदिरचं एक भक्त आहे काय। आणि इकडं आम्ही डेली सकाळी आम्ही येऊन पाय पडून जाते माळ मारुती मंदिरचा, आणि शनिवारी आणि मंगळवारी सगळं लोक येते। पुणे बेंगळूर महामार्गाच्या शेजारी हा भाग आहे। या भागात ब्रह्मकुमारी आश्रम आहे, त्यामध्ये ध्यानधारणा करण्यासाठी अनेक भागातून लोक येथे येत असतात। त्याचबरोबर महादेव मंदिर, गणपती मंदिर, जीवनज्योती इंग्रजी शाळा, लव्हडेल स्कूल, P&T क्वार्टर्स, माळमारुती पोलीस स्थानक, चन्नम्मा उद्यान या परिसरात आहेत। आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची। जनरल इन्शुरन्स, इफ्को, टोकियो, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव। फोन नंबर 0831 240 7078, www.lokmanyasociety.org। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।